नमस्कार, मी सन्मय पाटील। आज मी निसर्गरम्य अशा कोल्हापूरच्या माझ्या आजोबांच्या शेतामध्ये आहे आणि याच शेताच्या मातीमधून मी शेतकऱ्यांची आणि शेतकऱ्यांसाठीची एक कळवळ व्यक्त करतो। जानेवारी ते मार्च महिन्यादरम्यान 767 शेतकऱ्यांनी महाराष्ट्रामध्ये आत्महत्या केली आणि एप्रिल मे मध्ये अजून 480 जणांनी। यामध्ये जास्त विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकरी होते। शेतकऱ्यांची आत्महत्या हा नवीन मुद्दा नाही। गेल्या 5 दशकांमध्ये हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेली आहे, पण आपण विकसित भारताकडे वाटचाल करीत आहोत आणि अन्नदात्याला विकसित केल्याशिवाय आपण विकसित भारत घडवू शकत नाही। या आत्महत्यांचे मुख्य कारण म्हणजे कर्जबाजारीपणा, पाणी टंचाई, सरकारचे अव्यवस्थापन आणि शेतमालाला अयोग्य भाव। शेतकऱ्यांच्या विषयावर सरकार आणि विरोधक अनेक वेळा वादविवाद करतात, पण त्याचे राजकारण भागले की ते परत दुर्लक्ष करतात। विरोधक म्हणतात की तुम्ही काहीच करत नाही आणि सरकार म्हणते की तुमच्या काळातल्या आत्महत्यापेक्षाचे प्रमाण आता कमी आहे, पण याच्यामध्ये नुकसान हे नेहमी शेतकऱ्यांचेच होते। महायुती सरकारने तर निवडणुकीच्या आधी कर्जमाफीचा दावा केला होता आणि निवडून आल्यानंतर आमच्याकडे पैसे नाहीत असे म्हणून हात वरती केले। शेतकऱ्यांसाठी सरकारच्या अनेक चांगल्या योजनाही आहेत ज्या शेतकऱ्यांना उपयुक्त आहेत, पण त्या पुरेशा नाहीत। आता शेतकऱ्यांसाठी सरकारला काहीतरी ठोस निर्णय हे घ्यावेच लागतील, जेणेकरून शेतकऱ्यांच्या पिढ्यानपिढ्यापूर्वीच्या समस्या दूर होतील। शेतकरी आत्महत्या हे केवळ एक आकडा नसून तर सरकारच्या व्यवस्थेच्या अपयशाची कहाणी आहे। आता यावरती तुमचे मत काय आणि सरकारने कोणती पावलं उचलली हवेत याचे मत तुम्ही कमेंटमध्ये शेअर करा।